शुभ दिवस. मेंदूला सूज का येते? त्याची कारणे काय आहेत? पण त्याच्या आधी मेंदूला सूज आल्यास अशी काय लक्षणे दिसतात? उदाहरणार्थ तीव्र डोकं दुखते, तीव्र डोकं दुखते, अचानक डोक्यामध्ये चमकते, वेदना होतात, तसेच उलटे होते, उलटी होण्यास सुरुवात होते, बोलत असताना किंवा चालताना त्रास होतो. अशी काही लक्षणे दिसली किंवा दिसताच आपल्या मेंदूला सूज आहे असे समजायला काही हरकत नाही. कारण अशी लक्षणे दिसताच मेंदूला सूज आल्याची शक्यता असते. तेव्हा तीव्र डोकेदुखी, अचानक डोक्यामध्ये चमकणे, चक्कर येणे, उलट्या होणे, बोलत असताना किंवा चालताना त्रास होणे अशी काही लक्षणे दिसतात. तेव्हा ही लक्षणे असू शकतात मेंदूला सूज असल्याची. तेव्हा यावेळी आपण आपल्याला माहिती पाहिजे की मेंदूला सूज का येते. तर याची प्रमुख 5 कारणे आहेत. मेंदूला सूज येण्याची प्रमुख 5 कारणे. ते कुठली? तर एक, डोक्याला झालेली दुखापत, TBI. डोक्याला झालेले दुखापत. अपघातात किंवा पडल्यामुळे डोक्याला काय होतं? जोराचा मार लागतो. अपघातामध्ये किंवा पडल्यामुळे डोक्याला काय होतं? जोराचा मार लागतो आणि या वेळेला मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. नंबर 2, ब्रेन स्ट्रोक. मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे किंवा रक्तवाहिनी फुटल्यास म्हणजे रक्तस्राव झाल्यास देखील मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. का? तर मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन मिळत नाही आणि यामुळे सूज येते. नंबर 3, संसर्ग म्हणजे इन्फेक्शन. जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे मेंदूच्या आवरणाला सूज येत असते. पहा, हे लक्षात ठेवा. जीवाणू अथवा विषाणूंच्या संसर्गामुळे मेंदूच्या आवरणाला सूज येते, ज्याला मेनिंजायटिस किंवा एन्सेफलायटिस असे शास्त्रीय भाषेत म्हणतात. तेव्हा नंबर 4, ब्रेन ट्यूमर. मेंदूमध्ये गाठ असल्यास ती आजूबाजूच्या पेशीवर दबाव टाकते आणि सूज वाढवते. यामुळे देखील मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. नंबर 5, उच्च रक्तदाब. समजा अचानक रक्तदाब वाढला, खूप वाढला, अशा वेळी मग मेंदूतील नसावर ताण येतो बाबा आणि मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. तर ही 5 कारणे मेंदूला सूज येण्याची आहेत. तेव्हा डोक्याला झालेली दुखापत, ब्रेन स्ट्रोक, इन्फेक्शन, ब्रेन ट्यूमर आणि 5, उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर. ही 5 प्रमुख कारणे मेंदूला सूज येण्यामागील आहेत. तेव्हा अचानक तीव्र डोकं दुखत असेल, डोक्यात चमकत असेल, तसेच चक्र येत असेल, उलट्या होत असतील, बोलताना किंवा चालताना त्रास होत असल्यास न्यूरोलॉजिस्टला जिथे त्वरित न्यूरोलॉजिस्टला भेटायला हरकत नाही आणि भेटलेच पाहिजे. तेव्हा त्वरित
न्यूरोलॉजिस्टला अशी लक्षण दिसल्यास दाखवण्यास काही हरकत नाही. न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या, संपर्क साधा, कारण याच्यावरती घरगुती असा कुठलाच उपाय नाही. त्यामुळे शांत न राहता त्वरित जवळच्या न्यूरोलॉजिस्टला संपर्क साधा, हीच विनंती. तेव्हा मेंदूला सूज येण्याची कारणे पाहत असताना प्रमुख कारणे ही 5 आहेत, जे आता मी सांगितले. तेव्हा अशी लक्षणे दिसतात, त्वरित न्यूरोलॉजिस्टला संपर्क साधणे, न्यूरोलॉजिस्टला स्टेटमेंट घेणे हे अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये निवांत बसू नका, त्वरित न्यूरोलॉजिस्टला डॉक्टरांना भेटा. कारण का तसे पाहिले तर तीव्र डोकेदुखी ही पित्तामुळे देखील होते, शरीरात उष्णता वाढल्यामुळे ते देखील होते, किंवा शरीरामध्ये पित्त वाढल्यास देखील डोके दुखत असते. ॲसिडिटीमुळे सुद्धा डोके दुखते, उलट्या होतात. पण तरीही समजा अशी लक्षणे दिसली तरी जवळच्या न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांना भेटा. कारण ही लक्षणे मेंदूला सूज आल्याची असू शकतात. अचानक डोक्यात वेदना होणे, तीव्र चमकणे, उलट्या, सतत उलट्या होणे, चक्कर येणे, अचानक चक्कर येते बघा, आणि चालत असताना किंवा बोलत असताना त्रास होणे, अशी लक्षणे दिसतात. त्वरित न्यूरोलॉजिस्टला संपर्क करा आणि त्यांना भेटा. यावरती घरगुती उपाय करत बसू नका, हीच विनंती. तेव्हा व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास, पीसफुल वाटल्यास एक लाईक करा, एक कमेंट्स करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.